मी आत्ताची साधी गोष्ट सांगतो. हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय, आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे मला त्यांची नावंही माहिती आहेत, मला कळलं का. ती योग्य ठिकाणी जातीलही, त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील. म्हणजे कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहेत, कोणाला MIDC मध्ये जागा मिळाल्या आहेत, कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत, कळलं का. अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो, धाराशिवला होतो, त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते. त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते. मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या, त्यावेळेला नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते. आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार, आणि मग नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे, हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं. त्यातले जे 2 जण होते ते पूर्वीचे असं म्हणतात, ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे, त्याचे फोटोही आहेत. आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला कळलेलं नाही. आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून 2 जण होते. परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊसवरती एक कोणतरी 2-4 जण ओरडत होते. त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवारांबरोबर आत्ताचा फोटो आहे. काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता. ही कोणती पत्रकारिता आहे. सो मला असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन. 20 तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल. बघू काय विघ्न आणतात ते, आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू. आणि याच्यासाठी आता काल तो शिवसेनेचा कोण तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मारला, नशीब पोलीसमध्ये पडले. प्रश्न असा आहे, तो ओरडत गेला 1 मराठा लाख मराठा, म्हणजे काय. तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे. पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे, हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. मराठा बांधव असतील, भगिनी असतील, ओबीसी समाजातले बांधव असतील, भगिनी असतील, इतर समाजातले लोक असतील, ह्यांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.